वरुड नगर परिषदेचे जसे जसे मतदानाचे दिवस जवळ येत आहे तसा तसा निवडणुकीचा रणसंग्राम अजून पेट घेताना दिसून येत आहे। घरोघरी आता सर्वच उमेदवार जवळपास पोहोचत आहे आणि जी उत्सुकता होती की एकतर्फी निवडणूक होणार, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या धडाक्याच्या एंट्रीमुळे, अजित पवार गटाच्या दमदार एंट्रीमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे। प्रत्येक गटामध्ये भारतीय जनता पार्टीला मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटाकडून कडवी झुंज ही द्यावी लागणार आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे संदीप भाऊ टाकरखेडे आणि प्राची सागर काळे हे उमेदवार आहे। प्रत्यक्षात ते दोन उमेदवार आपल्या सोबत आहे। काय नेमकं तुम्हाला असं वाटलं की का नगर परिषदची निवडणूक लढाव, काय तुमचा अजेंडा आहे? मला देवेंद्र भाऊ भुयार यांच्या विकास कामाच्या मुळे मी प्रोत्साहित होऊन त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली म्हणून मला असं वाटलं। त्यांचा जो विकासाचा एजेंडा आहे, पाणी पुरवठा प्रकल्प योजना आहे, ही 64,13,31,737 रुपयाची, रस्ते विकास प्रकल्प भाग 1 33,64,12,720 रुपयाची। शहरामध्ये जो देवेंद्र भुयारांनी विकास केला त्याला प्रेरित होऊन आपण हे सगळं आम्ही उमेदवारी स्वीकारली। आम्हाला वरुड नगरीचा विकास करायचा आहे आणि तो विकास फक्त देवेंद्र भाऊ दादा हेच करू शकतात, म्हणून आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली। आपल्यासोबत महिला उमेदवार प्राची सागर काळे आहे। काय तुम्ही कशी काय या म्हणजे तुम्हाला असं वाटलं की नगर परिषद निवडणूक लढवावी? माझं तर एकदा की माझं राजकारणात काही एवढं हे होतं नाही, पण मला देवेंद्र दादाचे जे कार्य केले त्यांनी वरुड नगरपालिकेला त्यांनी जे कामं करून दिले, त्यांनी जे हे आणून दिला, महसूल आणून दिला, ते बघून मला पण असं वाटलं की आपण पण प्रभाग 10 मधून निवडणूक लढायची आणि त्यांच्या कामाला आपण पण त्यांना प्रतिसाद करायचा। यामुळे मी त्यांची उमेदवारी स्वीकारली। कोणासोबत स्पर्धा होईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटते की भाजपकडून जे भारतीताई प्रकाशराव माळोदे आहे आणि एक म्हणजे अपक्ष उमेदवार ज्योतिताई नरेंद्रबेन सरिया दोन जणींसोबत माझी फाईट होईल असं मला वाटते। आणि मेन म्हणजे त्या लोकांनी प्रभाग 13 ते रहिवासी प्रभाग 13 मधले आहे, पण त्यांना प्रभाग 10 मध्ये तिकीट मिळाली व ते प्रभाग 10 मधून लढत आहे। तर मला असं वाटते की त्यांनी प्रभाग 13 मधून नगरसेवकांचे पद घेतले होते, तरी त्यांना प्रभाग 10 मधून निवडणूक लढता न यावी असं मला वाटतं। तुमच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये असा कोणता विकासाचा मुद्दा आहे का तो तुम्हाला सोडवायचा आहे? आता प्रत्येक उमेदवार खोटे आश्वासन देतात आणि विकासाची कामं सांगतात। मला जे जनता सांगेल तो विकास मी करेल असं मी जनतेला आश्वासन देतो। अत्यंत नगर परिषदेच्या कडव्या असलेल्या झुंजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की खोट्या आश्वासनापेक्षा जनता सांगेल ते काम करण्यावर आमचा भर राहील। पाहत रहा अशाच नवनवीन बातम्या। राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड।